कसं काय वाटते आता? ठीक आहे, आता पोट तर दुखून नाही राहिलं आणि उलटी पण झाली नाही. सुटी होईन का साहेब आज? हो, दुपारून 3-4 वाजता चालले जायचं. तोपर्यंत आणखीनच पाहता येते. करा आराम. घरी बी टाकल्या आणि डॉक्टर बी टाकल्या. काय म्हटलं तू ना? काहीच तर नाही म्हटलं. काही नाही, डॉक्टर तुमच्यासारखाच आहे म्हणलं टाकल्या. टकलेच लोक हुशार राहते, त्यासारखे केसवाली अनपड राहते. खाण्याचा होस नाही, खायला लागली तर मार खातं मशासुरासारखी. झालं ना पोट खराब? आता मला थोडीशी भूक लागली आहे. जातो मी घरी, नाही तर बाहेर कुठं काही भेटन तर पाहतो. डॉक्टरनं तुला खिचडी गिचडी खायची सांगितली आहे. नाही तर गावात जातो, 10-15 संत्रा घेऊन येतो त्यासाठी. एकच एक लावलं संत्र संत्र. झालं थोडंसं थेच आवडले म्हणून खाल्ले. कशी आहे पद्माची तब्येत पंजाब भाऊ? या शांता वहिनी, पद्मा उठ. शांता वहिनी न पाटील काकू आल्या, सुनीता वहिनी बी आल्या. झोपू द्या ना, झोप लागली असेल तर झोपू द्या. मस्त डॉक्टर साहेब भेटून गेले, जागीच असाल. या शांता काकू, कशी आहे पद्मा तब्येत आता? कालपेक्षा बरं वाटून राहिलं. काकू, हिच्यासाठी संत्रे घेऊन नाही आले का तुम्ही? आणखीन घेऊन जा. हो, तसं नाही राहत. खाण्यात येऊन गेली एक दोन, का त्यानं थोडी होते. पोटात काही पहिले बिघाड राहते त्यानं होते. काय थोडंसं खाल्लं म्हणजे एवढं नाही बिघडत, होतेच आहे. हो ना, यायनं संत्र संत्र जे लावले का नाही, डॉक्टरच्या पुढं संत्र, इथं संत्र. आता खाल्ण्यात आली येऊन गेली 4-5 गोड होते, चांगले आवडले तर. हा डब्बा आणला दोघाचाही. वरच्या खाण्यामध्ये खिचडी आहे मुगाच्या डाळीची, तेच पद्मा खाजो. खालच्या डब्यात भाजी पोळी आहे, तुम्ही जेवून घे जा. कायला आणला वहिनी डब्बा? मी येतच होतो घरी आता. या ना, नेत जा घरी, आम्ही थांबतो थोडा वेळ. केव्हा होणार आहे सुट्टी पंजाब? आता चालते डॉक्टर साहेब तर म्हणत होते दुपारी 3-4 वाजता घेऊन जा म्हणे घरी. आता नाही होत ना पद्मा उलटी गिलटी? नाही, आता कमी झालं, थांबले आता, सकाळपासून नाही होऊन राहिली. हे घ्या डब्बा आणि पद्माला जेवू द्या आणि तुम्ही जेवून घ्या. थांबतो आम्ही बाहेर. थांबा ना, जेवतो मग आम्ही. मला देऊन द्या, खूप भूक लागली. पोटात तर आग पडल्यावर झाली. कालपासून काही नाही आहे पोटात. करा जेवण, थांबतो आम्ही बाहेर. शिक काही त्या शांता वहिनीपासून यायच्यापासून. डब्बा घेऊन आले ते, नाही तर तू पाय, याची चुगली तिथं आणि तिथं चुगली इथं. मला पटकन खिचडी, भूक लागून गेली. अजून तर ह्या गावातल्या बाया आल्या नाही. साक्षी, केव्हा येणार आहे या बाया? येईल ना, थोड्या वेळात येईल आता. मस्त हॉल सजवला, असं वाटतच नाही का जुना हॉल आहे. साक्षी, आणखीन कोण कोण येणार आहे? तर साक्षी ओळखायलाच नाही येऊन राहिली. साडी घालून तर वेगळीच दिसून राहिली. साक्षी, आज तू तर छोटी बच्चीवरून मोठी बच्चीच झाली. खूप सुंदर दिसून राहिली, नजर नाही लागली पाहिजे आमची. मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचीच राहिली, ही माझी सासूबाई, मी यांना मम्मीचीच म्हणते. एकट्याच आला का जी तुम्ही? एकटीच आली, आणखीन कोणाला आणू? एक विचारू का साक्षी वहिनी? हे काळी साडी आमच्याकडे जिचा तिळवा आहे ते घालते, तुमच्याकडे सासूबाई घालते का? नाही, असं किसं काही नाही आहे. आमच्याकडे पण घालते. तिला हे ब्लाऊज येत नव्हतं, मी तिच्यासाठी साडी आणली म्हणून तिनं दुसरी घातली. आमचा काही असा रीतिरिवाज नाही आहे, आम्हाला जे आवडेल ते घालतो आम्ही. किती दिवस राहून जी आता? जेमतेम आली तर राहायची काय गोष्ट करते तू? राहूशा वाटेल तर राहील, नाही तर जाईल. साक्षीचा स्वभाव तसा एकलकुंड्याचा आहे, पण तुम्ही पुष्कळ जण तिने गोळा केली. खूप लोक बायासोबत तिची ओळखी पटली. एकलकोंड्या नाही जी, चांगला आहे तिचा स्वभाव. काम करणारी पोरगी, कोणासोबत जास्त बोलत आहेच काय? आम्हाला तर वाटते का लहानच्या पोरीबाईसारखी वाटते ते. लग्न केलं तेव्हाची तशीच आहे ती, बारीक सराळी उंच. तेव्हाची लठ्ठच नाही झाली ती. एक गोष्ट म्हणू का काकू?
मला तर वाटते पण एक सेम आहे. तुमच्या दोघींचे पण आवाज सारखेच आहे. तुमच्याकडे तिळवेला असंच सजवता का हे देवीची मूर्ती स्थापना करून? हो, आमच्याकडे असंच करते. तुमच्याकडे नाही करत का असं? नाही करते, असंच करते. पण आमच्याकडे अशी काळ्या साडी घालून एक स्टॅच्यू ठेवते तिथं, पुतळा, आणि त्याची हलव्या गिलव्याचे दागिने घालून पूजा करते. कुणाकडे कसं ना कुणाकडे कसं, आमच्याकडे असं करते. साक्षी, सगळ्यांना हळदी कुंकू लाव आणि वाण दे. हो मम्मीजी. एवढी मोठी सजावट कोण केली साक्षी? अमन्ना आणि मी केली, आणि मम्मीजीने पण हातभार लावला. माझ्यासमोर तर कमीत कमी नवऱ्याचं नाव नको घेत जाऊ. उखाण्याचा कार्यक्रम वाचाय अजून. जाऊ द्या, पोरी बाईची जात आहे ते. चांगला दणदणीत उखाणा घे आज साक्षी. अगोदर सगळ्यांना हळदी कुंकू लाव, वाण दे, आणि मग नंतर उखाण्याचा कार्यक्रम करशील. हळदी कुंकू लावून झालं सगळ्यांना मम्मीजी. आता वाण पण देऊन झालं. आता काय करायचं? वाण तर खूप छान दिलं, मस्त डब्बे दिले छान. कोणतेही कामाला येते डब्बे. मला ना इतकंच आणता आलं नाही, तर मी तर मोठे मोठे डबे आणणार होती. घे साक्षी, आता उखाणा घे सगळ्यासमोर. साक्षी नंतर घेईल, पहिले मी घेते. आमच्याकडे पहिले सासूबाई घेते. ऐका तर मग. डव साबणाला येतो लय फेस, गणपतराव आहे बेस्ट, पण त्यांच्या टकल्यावर नाही आहे केस. मस्त, एक नंबर. तुमच्या पतीचे नाव गणपतराव आहे का? हो, सांगितलं ना मी आता. आता साक्षी तू सांग. हो. झुनझुन झुन्यात, बरं का आमच्या पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घेतले 1000, पावशेर दुधाचा केला खावा, अमनरावांचं नाव घेते, सासूबाईच्या हातची पडोळ्याची भाजी खाऊन बघा. अगं, मजाची भाजी खाऊनच बघ. इतकं सांग, एवढं लांब लचक सांगण्याची काही गरज नव्हती. मला वाटलं तू शांतच आहे. बघा, तुम्हाला माझी सून मुलीबाळीसारखी वागते ना. खूप हुशार आहे ती. आमच्याकडची अख्ख्या तिळाचे लाडू कसे वाटले तुम्हाला? खूप चांगले वाटले. आमच्याकडे आम्ही तीळ बारीक करून करतो, तुम्ही बंद्या तिळाचे केले, पण खूप चांगले वाटले. उद्या आणशील का साक्षी? तुझ्या सासूबाईला घेऊन येशील वाड्यावर? आणि ना काकू, आमच्याकडे पण आणशील. मी काय उद्या सकाळी निघली का दिवसभर पूर्ण गावच फिरून येते. खूप मजा की स्वभावाचे आहे तुम्ही. आल्या तर राहा इथे आता 4-5 महिने चांगले. आणि आमच्या गणपतरावाला कोण बघेल? गणपतरावासाठी जावं लागेल ना. चला शांता काकू, काय इथेच बसता? चला ना, सगळ्याजणी उठान तर मी उठीन. असं वाटतं का इथंच बसा, मस्त सजवलं, असं चांगलं वाटून राहिलं नाही इथं सजवणं. याचा स्वभाव पण खूप छान वाटला. इथेच राहा ना. ह्या पसारा उचलते आणि गाद्या टाकते. इथेच झोपा रात्रभर, मजा मस्ती करू. नाही बा, जातो ना घरी. आमच्या घरी बी आमचे आहे ना महादेवराव. तुमची ना माझी जोडी छान जमते शांताबाई. माझं नाव कसं माहीत तुम्हाला? साक्षीनं सांगितलं ना का शांता काकू आहे म्हणून गावात. तुमच्याकडे पाहून वाटलंच तुम्हीच शांता काकू असाल म्हणून. चला येतो जी मग. साक्षीची सासू तर लय हुशार आहे, असं वाटे नाही पाहून. त्याहून तर मला साक्षी वहिनीचा उखाणा तर खूपच आवडला. वाटे नाही साक्षी वहिनी बी एवढा मजेशीर उखाणा घेईन म्हणून. घरातल्या परी हुशारच राहते. शांताबाई, तुमचा कोणता पुतण्या होय म्हणजे तुम्ही ह्या? हे तर तुमच्याकडली बाईसारखी वाटत नाही. तर ते आहे ना, तर तिकडची दूरची आहे ना, म्हणूनच तर इकडचा नाही आहे तिचं एवढा. ती तिकडच्याच सण भात करते. चांगला केला पण कार्यक्रम. वाणही चांगलं, नाश्ताही चांगला, आणि बोलणं चालणंही चांगलं. किती सजवलं होतं माय, मला तर खेच लय आवडलं. आपल्या गावामध्ये पहिला मोठा कार्यक्रम असेल नाही एवढं सजवण्याचा कार्यक्रम होते म्हणाले मोठे मोठे, आणि एवढं व्यवस्थित किती सजवलं. पती पतंगा गितंगा लावले होते. खुशी राहते काही काही लोकांनी. तो अमन बी खुश आहे, त्यानं सगळं करून दिलं. आपल्या घरचे नवरे आपले करून देते का? झालं शांती, हळदी कुंकाच्या ह्याच्यातच नवऱ्याच्या बुराई नका करू. जा, वेळ झाला आपापल्या घरी. चल, मी चालली घरी आता. पाटील भाऊ वाट पाहत असेल. चला बा, नाही तर शांताबाईच्या गोष्टी चालू झाल्या तर रात्रभर उभी ठेवते ते तुम्हाला. कशी काय आजी पद्मावणीची तब्येत? तुम्ही गेलते ना पाहायला? आली असेल घरी, चांगली तर आहे.
होईन म्हणे सुट्टी दुपारून आलीच घरी. तिथं पस्तावून जाईन का साक्षीचा कसा कार्यक्रम तिला भेटला नाही. खरं नाही तिचं, जाऊ बी शकते ते.